राहुल गांधी यांनी परभणीतील आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांशी संवाद साधलेला आहे। आपल्यासोबत त्यांचं कुटुंब आहे, त्यांच्या पत्नी आहेत। काय राहुल गांधी म्हणाले तुम्हाला येऊ? राहुल गांधीनं सगळं व्यवस्थित ऐकून घेतलं आमचं। आता पुढं काय ते प्रतिक्रिया देतीलच ना याच्याबद्दल। आम्ही पण सांगितलं त्यांना आमच्या साहेबाविषयी, पूर्ण माहिती दिली। साहेबांनी काही चळवळीतच काम केलं पूर्ण जीवन, काही कमवलं नाही, काही नाही, लेकरासाठी काही नाही केलं, एवढंच। तुम्ही होता तिथं, काय सांगाल? राहुल गांधीशी कसा झाला संवाद तुमचा? देशाचे नेते राहुल गांधी थोड्या वेळापूर्वीच घरी आले होते आणि अतिशय व्यवस्थितपणे त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे। त्यांनी सुद्धा आमचं सगळं ऐकून घेतलं। जे घटना घडलेली आहे परभणीमध्ये, त्या घटनेची सविस्तर माहिती आम्ही त्यांना दिलेली आहे आणि आमची त्यांना एवढीच मागणी आहे की जे दोषी आरोप पोलीसवाले आहेत त्यांच्यावर कार्यवाही व्हावी आणि विजय वाकोडे यांच्या परिवाराचं पुनर्वसन व्हावं, कारण की त्यांनी जीवनभर फक्त आंबेडकर चळवळ केलेली आहे आणि त्यांना एक प्रेशर देऊन सगळं हे प्रेशरमुळे त्यांना अटक आला आणि त्यांचं निधन झालेलं आहे। नेमकं काय राहुल गांधींनी संवाद साधला? तुम्ही जेव्हा हे सगळ्या गोष्टी त्यांना मांडल्या, त्यांचं काय म्हणणं होतं? त्यांनी मला सगळं विचारलं की कसं काय झालं, वडिलाचं काय काय एज होतं, काय का म्हणजे कुठल्या क्षेत्रात मला काय कसं काम होतं। मी त्यांना सगळं सांगितलं की 40 वर्षापासून आंबेडकर चळवळ परभणीमध्ये जीवन ठेवण्याचं काम विजय वाकोडे यांनी केलेलं आहे आणि हे आंदोलन जे आता झालं त्या आंदोलनाचं नेतृत्वसुद्धा त्यांनी केलं आणि समोर उभं राहून हे नेतृत्व कसं शांतपणे परभणी शहर कसं राहील ते काम त्यांनी केलं आणि त्या तणावामध्ये खूप तणाव त्यांना झाला असं मी त्यांना सांगितलं आणि त्याच्यामध्येच त्यांचं राहुल गांधींनी काय म्हणले? न्याय मिळवून देऊ, कशा पद्धतीनं काय काय चर्चा झाली? आदरणीय राहुल गांधी साहेब यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की हा मुद्दा आम्ही संसदेत मांडू आणि नक्कीच ह्या माझ्या परिवाराला आणि इथल्या जे सोमनाथ सूर्यवंशी आहे त्याच्या परिवाराला सुद्धा न्याय मिळवून द्यायचं काम मी करेल असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। दुसरे वाकोडे यांचे चिरंजीव आहेत, तुम्ही ताई आहेत, तर काय चर्चा झाली तुमची त्यांच्याशी? सर, मी त्यांना सगळं सांगितलं तेव्हा म्हणजे एवढे मोठे व्यक्तिमत्व असे राहुल गांधी सर, त्यांनी म्हणजे इतके छान बोलले आम्हाला आणि ते म्हणले की तुम्ही काही काळजी करू नका, मी आहे। हा शब्द त्यांचा म्हणजे खूप चांगला वाटला मला आणि सर म्हणजे सरांचा मला खूप चांगलं वाटलं सर। धीर दिला त्यांनी, समजा काही आश्वासन दिले का कुटुंबाच्या पाठीशी राहतील म्हणून? हो नक्कीच सर, ते म्हटले की तुम्ही काय काळजी करू नका, आम्ही आहोत, आम्ही नक्कीच ह्याच्याबद्दल सर्व विचार करू, सर्व पडताळणी करू, काय प्रकरणे काय नाही, हे असं बोलले आमच्याशी ते। तर एकूणच बघायला गेलं तर वाकोडे यांच्या कुटुंबियांशी त्यांनी संवाद साधलेला आहे, धीर दिलेला आहे। मी तुमच्या पाठीशी आहे, हा विषय जो आहे तो संसदेत मांडण्याचं आश्वासनही त्यांना दिलेलं आहे। कॅमेरा पर्सन धनंजय दारुंडेसह पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, परभणी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।